विशाळगडावर साजरा होणाऱ्या उरुसाला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली। मात्र सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी दाखल होत आहेत। प्रशासनाच्या नियमांचं आम्ही पालन करू, दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली। दर्गाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। नागपुरातल्या किल्ले विशाळगड या ठिकाणी आज 8 जून पासून 12 जून पर्यंत मलिक रेहान दर्गा या ठिकाणी खरं तर उरूस भरणार होता। मात्र त्या ठिकाणी प्रशासनानं याला परवानगी नाकारलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एकीकडे परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविक जे आहेत ते विशाळगडावरती येताना पाहायला मिळतात। मी सध्या विशाळगडावरती उभा आहे आणि विशाळगडाच्या पायथ्याची दृश्य सुरुवातीला आपल्याला दाखवतो। आपण जर बघितलं तर ही विशाळगडाच्या पायथ्याला असलेली पर्यटकांची आणि भाविकांची रांग जी आहे ती आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते विशाळगडाच्या पायथ्याला दाखल झालेले आहेत। आपण जर ही रांग पाहिली तर त्या ठिकाणी प्रत्येक पर्यटकाचं नाव या ठिकाणी लिहून घेतलं जात आहे। प्रत्येक पर्यटक या ठिकाणी कशा कामासाठी आलेला आहे, पर्यटनासाठी आले की दर्शनासाठी खरं तर या ठिकाणी आलेलं आहे, याची विचारणा जी ती पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे। प्रशासनाचे कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही याचीही विशेष काळजी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे। आता ही सगळी दृश्य पाहतोय ती विशाळगडाच्या पायथ्याशी आहेत। मात्र पायथ्याच्या पाठीमागे जवळपास 8 ते 10 किलोमीटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे। अशाच पद्धतीनं गडावरती देखील मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण गडावरती खरं तर तैनात करण्यात आलेला। आपण ही सगळी रांग पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आज सकाळपासूनच विशाळगडाकडे येताना पाहायला मिळतात। एकीकडं हे सगळे भाविक या ठिकाणी येत असले तरी दुसरीकडं मलिक रेहान दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष त्यांनी देखील माहिती दिलेली की आम्ही प्रशासनाचं कुठल्याही नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी करणार नाही आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर।